तर मित्रांनो, आता रात्रीचे वाजलेत किती बघा, बघू शकताय. उलट दिसायले त्याच्यामध्ये, उलट दिसते. है ना. तर आता वाजलेले आहेत 12 वाजलेले आहेत आणि माझं डोकं दुखत आहे, लय आज डोकं दुखायला होतं बरं का. कारण की दाजीनं मला थोडा ताण दिला आहे आज, तर माझं खूप डोकं दुखायला होतं. झेंडूबाम लावला डोक्याला आणि दाजी बोलले चल, बोलले तुला चाय पाचतो. मी म्हणलं आपल्या म्हणजे आंबडला कसं, आमच्या गावाला कसं माहिती आहे का, रात्रीचं 8-8:30 वाजताच आमच्या इकडं मार्केट बंद होऊन जाते. आता बाकी झाली उशीर, हां बघा किती झाले, 12-7. तर आमच्या आंबडला आहे ना भावनो बहिणू, जास्त वेळ असं दुकान नाही चालू राहते. मी पहिली वेळेस आले इकडे, दाजीनं मला आणले. दाजी म्हणले चल चाय प्यायला. मी म्हणलं बंद असतील दुकान, तर बोलले नाही आहे म्हणले एक. तर मग त्यांनी मला चाय प्यायला आणले का, माझं डोकं दुखत होतं. त्यांना म्हणलं घरी करा, तर घरी बघा त्यांना साहेबाला कटरा आलाय चाय करायचा. बोलले मी नाही करीत आहे. दाजी इकडून या थोडं, चेहरा थोडा असा काळपट दिसायला आहे ना. दाजी काळे झालीच काय, मी गोरी झाले. तर असं झालंय ना की त्याच्यामुळे दाजीनं मला चाय प्यायला आणली. या सगळ्याजणी चाय प्यायला आणि एन्जॉय करा. आणि आता झोप येणार नाही आहे, कारण की रात्रीच्याला चाय प्यायल्यावर माणसाला झोप नाही येते. मला तर झोप येणार नाही. दाजी म्हणे लय भारी चाय, लय भाजी. मला नाही आवडत, खरी गोष्ट मला नाही आवडत. याच्यापेक्षा तर मी किती का पण भारी चाय बनवते, हे की नाही भावना बन. त्या मालकाने पाहिला, हॉटेल मालकाने उद्या व्हिडिओ, तर दुसऱ्या वेळेस चायच नाही देणार. नाही चाय खरंच छान आहे बरं का, जुटा मुट्टा. आणि हे आणले होते मी, हे बघा पाव वगैरे आणले होते मी. म्हणलं घरी गेल्यावर आता मस्तपैकी चाय आणि तोच खावात. दाजी म्हणले चल चाय प्यायला. म्हणलं चला. दाजी पैसे मिळाले.